जेवणामध्ये वांग्याच्या भाजीचा बेत आवर्जून ठरलेला असतो। अनेकांसाठी वांग्याची भाजी, वांग्याचं भरीत आवडीचं। याच वांग्याचं झाड तुम्ही पाहिलं असेलच, मात्र आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत नांदेडमधील एक अनोखं वांग्याचं झाड। हे पहा वांग्याचं झाड। या झाडाची उंची तुम्हाला सांगितली तर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही। साधारणपणे वांग्याच्या झाडाची उंची ही 4 ते 5 फूट इतकी असते। मात्र आम्ही तुम्हाला दाखवत असलेल्या या वांग्याच्या झाडाची उंची तब्बल 12 फूट इतकी आहे। या झाडाला दररोज किलो ते 1.5 किलो वांगी लागतात। नांदेडच्या नरसी तालुक्यातील शिवणगाव इथून सिद्धार्थ कांबळे यांनी या झाडाचं बी आणलं। आपल्या घरासमोर हे बी लावून त्यांनी त्यात शेणखत आणि नियमित पाणी दिलं। आता हे झाड 12 फूट उंचीचं झालं असून झाडाचा घेर 15 फुटाहून अधिक आहे। नरसीमधून एक शिवणगाव या खेड्यातून आणलेलं होतं 5 वर्षापूर्वी आणि 5 वर्षापासून आमचं झाड असं वाढत गेलं की आज त्याची उंची जवळपास 10 ते 12 फूट उंच येते आणि घेरा हे 10 ते 15 फुटाच्या दरम्यान लांब येते। आणि हे वांग्याचं झाडाचं एक नेमकं वैशिष्ट्य असं आहे की दर 2 दिवसाला 1 ते 1.5 किलोच्या दरम्यान आम्हाला वांगे भेटतात। या झाडाची वांगी चवीलाही रुचकर आहेत। कांबळे यांच्या आजूबाजूच्या परिसरातही हे झाड चर्चेचा विषय ठरलंय। तर कृषी अधिकारी सुद्धा अशा प्रकारच्या झाडाबद्दल पहिल्यांदाच ऐकल्याचं सांगतायत। झाड 12 ते 15 फूट उंच आहे, रुंद बी आहे आणि चव लय चांगली आहे। मसाला टाकायची गरज नाही। हां, गलीतले घेऊन जातात, 2-2, 4-4 जसे वाटले तसे घेऊन जातात, भाजी करतात। तुरीचं जर एखादं झाड लावलं असं अंगणामध्ये तर ते सुद्धा फार मोठा त्याचा घेर होतो, उंची पण वाढते। त्यामुळं एखाद्या असं जे वांग्याचं झाड आहे एका ठिकाणी एकच जर वाढलं असेल तर त्यामध्ये त्याची उंची वाढू शकते। विलक्षण उंची असलेलं वांग्याचं हे झाड निसर्गाचा चमत्कार असल्याचं सिद्धार्थ कांबळे आणि नागरिकांना वाटतंय। त्यामुळे या वांग्याच्या झाडाचं कुतूहल वाढत चाललंय। सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।